छत्रपती संभाजीनगरमधील जव्हार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मी अल्टिमेट देत आहे. अल्टिमेटम, तुमच्या हद्दीमध्ये ह्युमन्सरा मेफेअरमध्ये अभय चांदसकर आणि धनश्री चांदसकर नावाचं एक जोडपं राहतो, जो माझा मेव्हणा आहे, ज्याला मी भेटलो नाही, ज्याचा माझा काही आर्थिक व्यवहार नाही, ज्यांनी संघटित गुन्हेगारी केली माझ्याविरुद्ध. आणि तिथेच व्हाईट हाऊस नावाचं एक अपार्टमेंट आहे, नवीन त्यांनी घेतलेलं आहे, त्याच्या बायकोच्या नावाने धनश्री चांदसकर. यांनी जे काही गुन्हे केले आहेत, सोन्याचं स्मगलिंग आणणं, आमच्या नावावर धंदे करणं, आम्हाला एक्सप्लॉइट करणं, आमच्याविरुद्ध गुन्हेगारी करणं, ब्लॅकमध्ये व्यवहार करणं, हे सगळे तुमच्याकडे पुरावे दिले होते. कारण हे लोक राहतात ओमानमध्ये, तिथून गुन्हेगारी करायची. परंतु हे जेव्हा इथे लोकेट झाले तेव्हा तुमच्या लोकांना आम्ही कळवलं, पण तुमच्या तिथली ती महिला जी होती तिने आम्हाला गोलमाल उत्तरं दिली. ती पळून गेले, निघून गेले. त्याचा मेव्हणा समीर कुलकर्णी इथं राहतो, जो बेनामी व्यवहार करतो. त्याची बायको पल्लवी कुलकर्णी SBI हायस्कूलमध्ये. सगळ्यांना आम्ही वाचवायचा प्रयत्न केला, सगळा इशारा दिले, सगळ्यांना हात जोडून विनंती केली. सगळे मागे मागे राहून गुन्हे करतात आमच्या विरुद्ध. या शैलेशनी, त्याच्या बायकोनी, माझ्या बायकोच्या मार्फत मला जे छळलं आहे ना, ते जर सांगितलं ना मी, तर कोणाला तोंड दाखवायला राहणार नाही जागा. पण अजून मी सगळ्यांची इज्जत वाचून ठेवलेली आहे. पण आता माझा संयम संपलेला आहे. 2 ऑक्टोबर 2025 जव्हार पोलीस स्टेशनला मी अखेरचा इशारा देतो आहे. त्या कांतीलाल ते खिमसरा मेफेअर जे आहे आणि व्हाईट हाऊस, या घरामध्ये मी घुसणार आहे. कारण ह्यांनी माझी घरं बरबाद केली आहेत, मला गुन्हेगार ठरवलेले आहे, मला मारण्याचे प्रयत्न केलेले आहेत, सगळे पुरावे दिलेले आहेत, ह्यांना अल्टिमेटम दिलेले आहेत, ह्यांचे जीव वाचवलेले आहेत, ह्यांचे ऑपरेशन्स केलेले आहेत, त्यांना घरात आश्रय दिलेला आहे, खाऊ पिऊ घातलेलं आहे. या लोकांनी माझ्या मिसेसच्या मार्फत, तिच्या आई वगैरे सगळ्यांनी जी गुन्हेगारी केलेली आहे ती कोणीही सहन करू शकणार नाही. ती मी केलेली आहे मनोबलाने, आध्यात्मिक ताकदीने. आता नाही तर जव्हार पोलीस स्टेशनच्या लोकांना मी तुम्हाला संधी दिली, आता शेवटचा अल्टिमेटम देतो. आणि फडणवीस आणि मी किती बदनाम केन, मग तू धमक्या देता का, काय तुम्हाला करायचं करा, मी नाही घाबरत तुम्हाला. मी त्या फडणवीसला घाबरत नाही आणि पोलीसवाल्यांना घाबरत नाही. मला तुमच्या अवकात माहिती आहे. मी तुम्हाला अल्टिमेटम देतो आहे, त्यांच्या विरुद्ध माझ्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करा. त्यांनी माझ्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी केलेली आहे, ते सगळं तुमच्याकडे दिलेलं आहे. तिथे अनिता पाटील नावाचे मॅडम त्यांना दिलेलं आहे. तुम्ही काहीच कारवाई केली नाही. हे लोक गुन्हे करतात, पळून जातात. तर आता मी त्या व्हाईट हाऊसच्या त्या पापालाल गोयलाला पण सांगितलं, त्यांनी ब्लॅकमध्ये पैसे घेतलेले आहेत. इन्कम टॅक्सला मी कळवतो आहे. पण आता काय झालं आहे, ह्या तक्रारी, पुरावे, विनंती, निवेदनं भरपूर झाले. आता मी त्या फ्लॅटमध्ये घुसणार आहे, तो दरवाजा फोडणार आणि तो फ्लॅट मी ताब्यात घेणार. तुम्ही आम्हाला मारा, मला अरेस्ट करा, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, कळलं का? आता तुम्ही काहीच करू शकत नाही मला. तुम्ही 10 मिनटं सोडून द्या, मला तुम्ही हातच लावू शकत नाही पोलीसवाल्यांना, कळलं की नाही? तुम्ही हातच नाही लावू शकत मला. आम्ही काय देव नाही, किंवा मी काय असं फार दादागिरी, असं गुंड माझ्याकडे शस्त्रविस्त्र काही नाही. मी काय संजय दत्त नाही आहे. टेररिझम केल्यानंतर पण त्याला सोडलं राजकीय लोकांनी. हे असले धंदे नाही करत मी त्याच्या विरुद्ध. मी तुमच्या मुलांसाठी लढलो आहे, पोलिसांना तुमच्यासाठी लढलो आहे, देशासाठी लढलेलो आहे. तुम्हाला हात नाही लावू शकत. आणि ज्यांनी मला हात लावला बरबाद केलं ना, कोणाची मुलं गेली आहेत, कोणाचे ॲक्सिडेंटमध्ये गेले आहेत, कोणाला कॅन्सर झालेला आहे, कोणी ॲक्सिडेंट गेला. जरा माझा इतिहास नीट ऐकून घ्या. इकडची पोलीस कंप्लेंट आणि तिकडची पोलीस कंप्लेंट, ह्याच्याबद्दल असं बोललं आणि त्याच्याबद्दल असं नाही. जरा खरी माहिती घ्या. ज्यांनी माझ्याशी पंगा घेतला ते तर मारले गेले आहेत, रोग झालेले आहेत, बरबाद झालेले आहेत. ही माझ्या गुरुची शक्ती आहे. पोलीसवाल्यांना माझ्या नादी लागून तुमच्या स्वतःच्या पोरांचा वाटोळा करू नका. न्याय करा. संविधानाने दिलेली ड्युटी आहे. तक्रार आल्यानंतर चौकशी झाली पाहिजे. अरेस्ट का नाही झाली, गुन्हा का नाही दाखल झाला, धमकी आला नेत्यांची की लगेच पळपळ करता, पैसे खाऊ घातले की लाच करता. तुम्हाला सामान्य सभ्य भाषेत समजत नाही का? तुम्हाला काय वाटतं, पैसा, वर्दी, गन? अरे बाबांनो, तुम्हाला आता दाऊद युद्ध वगैरे सगळे मुंबईत लोक घाबरतात. म्हणजे काय तुमच्या अवकाश आहे? आणि मला माहिती ना वरपासून खालपर्यंत काय चालतं, कोणाकोणाची पोस्टिंग आहे, किती किती पैसे घेतात, काय ते सगळं. मला ह्या गोष्टी सांगू नका. मला अभय चांदसकर, धनश्री चांदसकरच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज आहे 2 ऑक्टोबर, गांधी जयंतीच्या निमित्ताने हात जोडून विनंती करतो आहे. आणि माइंड शस्त्र पण आहे दसऱ्याच्या निमित्त आहे. तुम्ही गुन्हा दाखल करा, त्याची कॉपी मला द्या, त्यांना मी शोधेन ते कुठे असतील ते. त्यांचा मेव्हणा आहे समीर कुलकर्णी, त्याची बायको पल्लवी कुलकर्णी, यांच्या नावाने बेनामी प्रॉपर्टी आहेत. हे संघटित गुन्हेगारी करतात. त्याचे आईवडील आहेत कुलकर्णी म्हणून, त्यांना शोधा, ते पकडून आणतील ना. मग हे पळून जातात परदेशामध्ये. परदेशात बसून 50 फोन करतात, मला टॉर्चर करतात. काही संबंध नाही यांच्याशी माझा.
हे थांबलं पाहिजे. तर मी तुम्हाला 3 ऑक्टोबरची तारीख देईन, तुम्हाला सगळं पाठवेन मी. 4 ऑक्टोबरला मी अभय चांदोसकरच्या घरात घुसणार आहे. काय करायचं करून घे.